नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरपी स्पर्धा परीक्षा मंच या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण क्रियाविशेषण अव्यय या टॉपिकवरील प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, यंदा अधिक श्रावण मास आहे या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा। 1 स्थलवाचक, 2 रीतिवाचक, 3 कालवाचक, 4 संख्यावाचक। बघा इथे क्रियेने कधी हा प्रश्न विचारला आहे, तर यंदा अधिक श्रावण मास आहे। यंदा हे काळामध्ये येतं, तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 कालवाचक। प्रश्न क्रमांक 2, जी अव्यय क्रिया घडण्याची वेळ दर्शवतात त्यांना डॅश डॅश असे म्हणतात। 1 रीतिवाचक क्रियाविशेषण, 2 परिणामवाचक क्रियाविशेषण, 3 कालवाचक क्रियाविशेषण, 4 स्थलवाचक क्रियाविशेषण। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 कालवाचक क्रियाविशेषण अव्यय। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे? 1 क्वचित, 2 पटकन, 3 सध्या, 4 पलीकडे। तर बघा इथे जेव्हा एखाद्या गोष्टीची रीत समजते त्यांना रीतवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 पटकन हे रीतवाचक क्रियाविशेषण आहे। प्रश्न क्रमांक 4, दुरून, पुढून, मागून, इकडून, तिकडून, वरून, खालून ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणाचे अव्यय आहे? 1 गतिदर्शक, 2 स्थितिदर्शक, 3 सातत्यदर्शक, 4 कालदर्शक। तर बघा इथे दुरून, पुढून, मागून, इकडून, तिकडून, वरून, खालून म्हणजे याचे गती दाखवतो, त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आहे 1 गतिदर्शक। हा स्थलवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार आहे, गतिदर्शक व स्थितिदर्शक। प्रश्न क्रमांक 5, त्याचे मी मुळीच ऐकणार नाही या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा। 1 परिणामवाचक, 2 रीतिवाचक, 3 कालवाचक, 4 स्थलवाचक। तर बघा येथे मुळीच ज्या अव्यय क्रियेचे परिमाण दर्शवतो त्यांना परिणामवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात। या प्रश्नाचं उत्तर आहे 1 परिणामवाचक। प्रश्न क्रमांक 6, जे अव्यय वाक्यातील क्रिया घडण्याचे स्थळ दर्शवितो त्याला डॅश डॅश अव्यय असे म्हणतात। 1 कालवाचक क्रियाविशेषण, 2 स्थलवाचक क्रियाविशेषण, 3 रीतिवाचक क्रियाविशेषण, 4 परिणामवाचक क्रियाविशेषण। स्थळ म्हणजे काय? ठिकाण। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 स्थलवाचक क्रियाविशेषण। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय वाक्य ओळखा। 1 तो थोडा खातो, 2 तो चांगला बोलतो, 3 तो जोरात बोलतो, 4 तो शहाणा आहे। तर बघा क्रियाविशेषण अव्ययी वाक्य असं असते की ज्या वाक्यामध्ये बदल होत नाही। तर बघा आता इथं कोणकोणत्या वाक्यात बदल होतो बघा। 1 तो थोडा खातो, याच्यामध्ये ती थोडी खाते हे बदल होतं, त्यामुळे हे क्रियाविशेष विकारी वाक्य आहे। तो चांगला बोलतो, तर याचा बदल होतो ती चांगली बोलते। 3 बघा तो जोरात बोलतो, ती जोरात बोलते, या वाक्यामध्ये बदल होत नाही, ह्या क्रियाविशेषणामध्ये बदल होत नाही। आणि बघा तो शहाणा आहे, ती शहाणी आहे, या वाक्यामध्ये बदल होतो, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे 3 तो जोरात बोलतो।
या वाक्यामध्ये बदल होत नाही, त्यामुळे हे क्रियाविशेषण अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 8. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. 1. सर्वत्र. 2. तूर्त. 3. नेहमी. 4. व्यर्थ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्थलवाचक. सर्वत्र हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. तर बघा, हे तूर्त कालवाचक आहे. 3. नेहमी हे सातत्यदर्शक कालदर्शक मधील सातत्यदर्शक आहे. आणि 4. व्यर्थ हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 1. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय उभ्याने. 2. परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय बिलकुल. 3. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय इकडून. 4. कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय अगदी. तर यातील चुकीची जोडी आहे 4. कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय अगदी हे परिणामवाचक क्रियाविशेषण आहे. प्रश्न क्रमांक 10. मी भरपूर जेवण केले या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. 1. मी. 2. भरपूर. 3. जेवण. 4. केले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2. भरपूर. प्रश्न क्रमांक 11. सदा, सर्वदा, सतत, नेहमी, नित्य, दिवसभर, आज, काल हे कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण आहेत? 1. सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय. 2. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. 3. आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय. 4. परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1. सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय हे कालवाचक मधला एक प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 12. सोमवार गर्द हिरवी झाडी पसरली होती या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. 1. कालवाचक. 2. स्थलवाचक. 3. रीतिवाचक. 4. परिणामवाचक. तर बघा, इथे सोमवार हे स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. प्रश्न क्रमांक 13. वाक्यातील क्रिया कशी घडते हे दाखवणाऱ्या शब्दाला डॅश डॅश अव्यय असे म्हणतात. 1. परिणामवाचक क्रियाविशेषण. 2. कालवाचक क्रियाविशेषण. 3. रीतिवाचक क्रियाविशेषण. 4. स्थलवाचक क्रियाविशेषण. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3. रीतिवाचक क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी परिणामवाचक क्रियाविशेषण ओळखा. 1. मुद्दाम. 2. समोरून. 3. वारंवार. 4. बिलकुल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4. बिलकुल. प्रश्न क्रमांक 15. व्यर्थ हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? 1. परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय. 2. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. 3. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. 4. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर व्यर्थ हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. 1. वर खाली. 2. आपोआप. 3. क्षणोक्षणी. 4. अतिशय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3. क्षणोक्षणी. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय नसलेले वाक्य ओळखा. 1. तो जोरात बोलतो. 2. ती थोडी बोलते.
3 ती मोठ्याने बोलते. 4 ती सावकाश चालते. तर क्रियाविशेषण असलेले वाक्य म्हणजे ज्या वाक्यात बदल होतो ते क्रियाविशेषण अव्यय नसलेले वाक्य असते. तर बघा कोणत्या वाक्यात बदल होतो बघा. 1 तो जोरात बोलतो, ह्या वाक्यात बदल होत नाही, हे क्रियाविशेषण अव्ययाचे वाक्य आहे. 2 ती थोडी बोलते, या वाक्यात बदल होतो. तो थोडा बोलतो असं पण ह्या वाक्याचा बदल होतो, त्यामुळे हे क्रियाविशेषण अव्यय नसलेले वाक्य आहे. 3 ती मोठ्याने बोलते, तो मोठ्याने बोलतो, हेच होतं. 4 ती सावकाश चालते, यात सावकाशचा बदल होत नाही, मोठ्याने पण बदल होत नाही, जोराचा पण बदल होत नाही, फक्त थोडीमध्ये थोडा हा बदल होतो, त्यामुळे हे या प्रश्नाचं उत्तर आहे 2 ती थोडी बोलते, हे क्रियाविशेषण अव्यय नसलेले वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी रीतिवाचक क्रियाविशेषण नसलेले शब्द कोणता? 1 उगीच, 2 खचित, 3 हळूहळू, 4 किंचित. तर या प्रश्नाचं उत्तर आहे रीतिवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द 4 किंचित. प्रश्न क्रमांक 19. तू जपून टाक पाऊल जरा, या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. 1 परिणामवाचक, 2 स्थलवाचक, 3 कालवाचक, 4 रीतिवाचक. तर हे जपून हे रीतिवाचक क्रियाविशेषण आहे. प्रश्न क्रमांक 20. जे अव्यय क्रियेचे परिमाण दर्शवितो किंवा क्रिया किती वेळा घडली हे दर्शविते त्याला डॅश डॅश क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. 1 परिणामवाचक, 2 रीतिवाचक, 3 कालवाचक, 4 स्थलवाचक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 परिणामवाचक. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी परिणामवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता? 1 भरपूर, 2 फुकट, 4 अत्यंत, 4 पुष्कळ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 फुकट हे परिणामवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द आहे. प्रश्न क्रमांक 22. तो पहाटे दररोज चालायला जातो, या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. 1 परिणामवाचक, 2 स्थलवाचक, 3 कालवाचक, 4 रीतिवाचक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे दररोज, 3 कालवाचक. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असणारी वाक्य ओळखा. 1 बल्लू आमच्याकडे अधूनमधून येतच राहिला. 2 वाऱ्याखाली कसे बसे उभे रोप ज्वारीचे. 3 त्या दिवशी मला कृष्णाचे दर्शन प्रथम घडले. 4 वारा सर्वत्र वाहत असतो. तर क्रियाविशेषण असणारे वाक्य आहे कालवाचक. 1 बल्लू आमच्याकडे अधूनमधून येतच राहिला, हे कालवाचक क्रियाविशेषण आहे. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता? 1 जलद, 2 लगेच, 2 पूर्वी, 4 सांप्रत. तर कालवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द 1 जलद. जलद हा रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 25. शतदा हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? 1 कालवाचक, 2 स्थलवाचक, 3 रीतिवाचक, 4 संख्यावाचक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 संख्यावाचक. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट आणि शेअर करा.